जय भीम साहेब. जय भीम साहेब. कुठून आले? आम्ही सावली तालुका जिपगाव. जिपगाव जिल्हा चंद्रपूर. चंद्रपूर. काय कार्यक्रम आहे इथं तुम्ही आले? इथं वंचित आघाडीचा कार्यक्रम आहे. मनुस्मृती आज म्हणजे 25 डिसेंबरला दहन केली होती. कोणी केली होती दहन? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केली होती. कारण त्या मनुस्मृतीमुळे आपल्या शोषित दलित पिढीवरती जे काही इतर समाज आहे त्यांच्यावरती अन्याय होत होता. त्याच्यामुळे महिलांना कोणतं नुकसान होतं मनुस्मृतीपासून? महिलांना पती मरण पावले की तिला मनुस्मृतीच्या आधारावरती चितेवरती ढकलल्या जात होतं. तिला शिक्षणापासून वंचित केले जात होते. जर एखाद्या माणसाला किंवा स्त्रीला आग लावली तर ते वाचण्याचा प्रयत्न करते. जेव्हा ती चितेवरून उतरत होती तर तिच्यासाठी काय करत होते? ब्राह्मणांनी असं म्हणजे आखलं होतं की ती बाहेर न निघू देतात तिचे केसावरचे मुंडन करणे, तिला दुसरं लग्न करण्यास मनाई. अच्छा. अशा प्रकारचे मनुस्मृती. दुसरं लग्न पती मेल्यावर दुसरं लग्न सुद्धा करू शकत नव्हती असं मनुस्मृतीमध्ये होतं असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि पती मेल्यावर जाळण्यात येत होतं जबरदस्तीनं असं मनुस्मृतीमध्ये होतं. पण भारतातल्या काही महिला ज्या आहे ओबीसी समाजाच्या म्हणा किंवा हिंदू धर्माला मानणाऱ्या म्हणा त्या तर म्हणतात की मनुस्मृती खूप चांगली आहे बा, लागू केली पाहिजे. नाही तर मग त्याच्यासाठी त्यांना जडावं लागेल. बरोबर आहे ना. ओबीसीच्या ज्या आपण काही महिला आहे बरोबर आहे, जडावं लागेल. केस जसं आता हे केस माणसाची शान आहे. अज्ञान महिला समजायच्या, त्यांना अज्ञान महिला समजायच्या. ते अज्ञानच होते त्यावेळेस. काय आहे की ते माणूस त्या अज्ञान असल्या पाहिजे. ज्या अशा म्हणते की मनुस्मृती लागू, आता समजा त्या एज्युकेशन घेऊ शकून राहिल्या, शिकून राहिल्या, तर याचा अर्थ त्याला हे चांगल्याच नाही वाटून राहिलं. आणि त्या टायमात जाळण्यात येत होतं जबरदस्तीनं चूल आणि मूल, तर ते त्यांना चांगलं वाटत होतं. पण हा फक्त कोणत्या धर्माच्या महिला बोलून राहिल्या मनुस्मृती लागली पाहिजे म्हणून? हिंदू धर्म जास्तीत जास्त. का बरं बाकीच्या धर्माच्या का नाही म्हणून राहिल्या? बाकीच्या आता शिकले सवरले. आधी ते हिंदू धर्म असा आहे की हिंदू धर्मामध्ये असं बीज पेरलं आहे पडले लोकांनी. जास्तीत जास्त ब्राह्मण जे 15% ब्राह्मण आहे या भारतामध्ये, या असं बीज ओवलं आहे की जास्तीत जास्त देवधर्म याच्याकडे लक्ष वेधलं आहे जास्तीत जास्त. आजही ते स्थिती चालू आहे. बाया शिकल्यावरही सुद्धा एखाद्या देवा धर्मापाशी जाऊन आपलं मन्नत मागत असतात. असं का बरं करत असतील? त्यांच्यातली अजूनही म्हणजे जे बुद्धी झाली आहे तयार मानसिकता ती अजूनही बाहेर नाही निघाली आहे ना. दिमागातून बाहेर नाही निघाली आहे. बायाची बाहेर निघाली नाही. त्याच्या अंदर दाखवतात अलग आणि बाहेर लोकांसोबत जातात ते बी वेगळं आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी जर ते स्वतःच्या मुलाला सांगतात की शिक्षण करा, बाकीच्या म्हणतात की मी देवपूजा करा. असं कोण म्हणते? हेच लोक आता हेच प्रचार करतात ना. हेच नाही म्हणजे जे सरकारमध्ये असलेले आहे कदाचित त्यांचे ते लोक म्हणत असतील की बा तुम्ही देवधर्म पूजा, आम्ही विदेशात जातो एज्युकेशन सांगते मुलं विदेशमध्ये चालले देवाधर्माकडे. कसं म्हटलं तुम्ही ना? जग कुणाकडे चाललं? विज्ञानाकडे चाललं. विज्ञान युग आहे. आणि भारतातल्या स्त्रिया काय म्हणते? चला देवधर्म एखादी देवळाला जरी मांडून त्याच्यावर जर सेंदूर कुंकू लावला तरी पण ते श्रद्धेने त्याच्याकडे चालले. म्हणजे आपला म्हणजे गुलामीकडे चालले की गुलामीकडे काय म्हणता? आता ह्या ज्या बाया पोलीसवाल्या बनल्या आहे या मनुस्मृतीमुळे पोलीस बनल्या असेल की आता त्या शर्ट पॅन्ट घालून मस्त पैकी ड्युटी करून राहिल्या, बरोबर आहे? त्याच्या म्हणल्याप्रमाणे सगळे भेटून राहिले संविधानामुळे. मस्त त्या चौकात जाऊन चष्मा घालून राहिल्या, टोपी घातली, सूट घातला, बूट घातला. या संविधानामुळे माझी सून आज लेक्चर आहे. का बोलता? संविधानामुळे जर मनुस्मृती राहिली असती तर नाही माझी सून लेक्चर झाली नसती. 100%. मग तुम्ही सांगा की मनुस्मृती बेस्ट की संविधान बेस्ट? संविधान बेस्ट. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? संविधान बचाव. मग आता बीजेपी गव्हर्नमेंट तर म्हणते संविधान हटवायचं नाही बनेपर्यंत आम्ही हटवून देणारच नाही. जानगाईचा परवा नाही.